औरंगजेबाची स्तुती करण्यात सपा आमदार अबू आझमी यांना चांगलंच भोवलंय। अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत आझमी यांचं निलंबन करण्यात आलंय। तसंच विधानसभा परिसरामध्ये देखील आझमी यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे। आझमी यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये मांडला। यावर आवाजी मतदान घेऊन विधानसभा अध्यक्षांनी प्रस्ताव पास करत आझमी यांचं निलंबन केलं। तर विधान परिषदेतही आझमी यांच्या वक्तव्यावरून गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं। अबू आझमी यांनी विधानसभा सभागृहाच्या बाह्य प्रतिमेमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता अशा स्वरूपाचे भलामण करणारे व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह, संतापजनक व निंदनीय वक्तव्य केल्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून व विविध राजकीय पक्षांकडून निषेध करण्यात येत आहे। विधानमंडळाची प्रतिष्ठा मलिन केल्यामुळे ही विधानसभा असा ठराव करत आहे की श्री अबू आझमी यांचे सदस्यत्व विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत निलंबित करण्यात यावे। माननीय मंत्री महोदयांनी जो प्रस्ताव सभागृहासमोर मांडलेला आहे त्याच्यात जो उल्लेख केलेला आहे तेवढंच एक्सपल्शन आपण या अधिवेशनात करू शकतो असा आपला निर्णय आहे। मी आता सभागृहासमोर सदर प्रस्ताव मतास टाकतो।